सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स. नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. आपल्या मतदारसंघाचा खासदार कसा असावा? लोकसभेतला खासदार हा विशिष्ट मतदारसंघातील लोकांनी थेट निवडून दिलेला असतो. त्यामुळे त्या लोकांचे प्रतिनिधित्व संसदेत करणे हा एक भाग झाला. त्या विशिष्ट भागासाठी केंद्र सरकारच्या योजना पोहोचवणे, त्या पोहोचत नसतील तर त्याविषयी आवाज उठवणे, एखादा कायदा आपल्या मतदारसंघासाठी आवश्यक किंवा जाचक वाटत असल्यास सूचना करणे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यात दुरुस्त्या सुचवणे. त्या दृष्टीने लोकसभेत विधेयक मांडणे ही खासदारांची महत्वाची कामे झाली. दर 5 वर्षांनी तुम्ही तुमचा संसद सदस्य मतदानाद्वारे निवडता आणि नंतर ते लोकसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या क्षेत्राशी निगडीत प्रश्न ते संसदेत मांडतात. 5 वर्षात आपल्या मतदारसंघाचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक, आर्थिक, कृषी, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, औद्योगिकरण, क्रीडा आदी क्षेत्राचा विकास करून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सुशिक्षित, बेरोजगारांचे 100% प्रश्न सोडवले पाहिजे. अनेक कुटुंबांना काळजावर दगड ठेवून रोजगारासाठी स्वतःचं गाव सोडून शहरात जावं लागतं. शहरात जाऊन मिळेल ते काम करावं लागतं आणि आपला उदरनिर्वाह चालवावा लागतो. प्रत्येक खासदारांनी आपल्या मतदारसंघातील कुटुंबांना योग्य तो रोजगार दिला तर शहराकडे होणारे स्थलांतर थांबेल आणि गावं स्वयंपूर्ण होतील. यासाठी आपण योग्य खासदार निवडून संसदेत पाठवायला हवा. प्रत्येक खासदारांनी आपापल्या मतदारसंघाचा विकास केलाच पाहिजे, कारण मतदारांनी त्यांना त्यासाठीच निवडून दिलेलं असतं. जे खासदार चांगलं काम करतात त्यांचं कौतुक आहे, पण काही खासदार हे निव्वळ आपापल्या भागाचे जहागीरदार बनून राहतात. संसदेतली उपस्थिती ही तुलनेने गौण मुद्दा ठरतो. सम्राटाच्या दरबारात ठरल्या वेळेला हजेरी लावून यावे तसे काही खासदार संसदेच्या अधिवेशनाला उपस्थिती लावतात. निवडणुकीपूर्वी ते गरिबांच्या झोपडीत जातात, जेवण करतात, त्यांची मुलं उचलून घेतात, फाटक्या कपड्यावरच्या आजी आजोबांना मिठी मारतात, पाया पडतात, हात जोडून नमस्कार करतात, वेगवेगळी आश्वासनं देतात आणि एकदा निवडून आले की मग ते निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन विसरून जातात. त्या मतदारसंघाचे जहागीरदार बनून फिरत असतात. असा खासदार आपण निवडायचा का? तर अजिबात नाही. मग आपल्या मतदारसंघाचा खासदार कसा असावा पाहूया. 1. खासदार उच्च शिक्षित असावा. 2. सामंजस्य, हुशार, सर्वांना गरजेच्या वेळी मदत करणारा, प्रामाणिक, मदतीसाठी नेहमीच तत्पर असणारा असावा. 3. मदत करताना लहान मोठे, गरीब श्रीमंत असा भेद करणारा नसावा. 4. कामाची लाज बाळगणारा नसावा. 5. गोरगरिबांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेताना समोरच्या व्यक्तीशी नम्रतेने वागणारा असावा व त्यावर उपाय शोधून विकास करण्यास स्वतः प्रयत्न करणारा असावा. 6. फक्त आश्वासनच न देता प्रत्यक्ष कृती करणारा असावा आणि मुख्य म्हणजे मत मागत असताना आपण काय आश्वासनं दिलेली आहेत याची जाणीव ठेवणारा असावा. 7. आपल्या मतदारसंघातील नागरिकांची जाणीव ठेवणारा असावा. 8. नेहमी खरं बोलणारा आणि चारचौघात काय बोलावे याची जाणीव असणारा असावा. 9. भावनिक आवाहन जसे जात, धर्म, पंथ, मंदिर, मस्जिद असे न करता विकासाला प्राधान्य देणारा असावा. 10. आचार आणि विचार सारखे आणि चांगले असणारा असावा. 11. पक्षश्रेष्ठी, उद्योजक यांच्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देणारा असावा. 12. मतदारसंघाला सतत भेटी देऊन विकास कामे करणारा असावा. 13. आपल्या मतदारसंघात शिक्षणाची व्यवस्था करणारा असावा. 14. सरकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणारा असावा. 15. खासदाराचे एक कार्यालय असावे व त्या कार्यालयात नागरिकांना ठराविक वेळेत भेटणारा असावा. 16. खासदाराने आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सभागृहात कोणते प्रश्न विचारले, त्या प्रश्नाला शासनाकडून काय उत्तर आले ते आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणारा असावा. 17. आपल्या मतदारसंघासाठी निधी किती मंजूर झाला, कोणती कामे केली, कोणकोणत्या योजना राबवल्या याची सर्व माहिती आपल्या संकेतस्थळावर व कार्यालयाच्या बाहेर लावणारा असावा. 18. खासदार निधीची व्यवस्था कशा प्रकारे व्हावी, या निधीद्वारे कोणती महत्वाची कामे व्हायला हवीत हे ठरवण्यासाठी तो आपल्या मतदारसंघात बैठका घेऊन किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची मतं घेणारा असावा. 19. लोकसभेच्या प्रत्येक सत्रानंतर स्वतःच्या संकेतस्थळावर
त्यांनी केलेल्या कामाबद्दलची माहिती देणारा असावा. 20. लोकसभेच्या प्रत्येक सत्राच्या आधी खासदार जनतेसमोर तो काय मांडणार आहे याचा प्रस्ताव ठेवून तो प्रस्ताव स्थानिक वृत्तपत्रामधून प्रसिद्ध करणारा असावा. 21. खासदाराने आपली स्थानिक नैसर्गिक साधन संपत्ती जपण्यासाठी प्रयत्न करावेत. केंद्राकडून ते काम करवून घ्यावं. 22. आपल्या मतदारसंघातील ऐतिहासिक वस्तूचं संवर्धन करणारा असावा. 23. भ्रष्टाचार मुक्त मतदारसंघ हे ब्रीदवाक्य घेऊन चालणारा असावा. 24. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या पाया पडणारा नसावा. 25. शेतकऱ्यांना शेतीसाठी नेहमी सहकार्य करणारा असावा. 26. मतदारसंघातील गरिबांना अडचणीच्या काळात निस्वार्थी भावनेने मदत करणारा असावा. 27. किमान महिन्यातून एक वेळा मतदारसंघातील सर्व भागांना भेटी देऊन जनतेच्या समस्या जाणून घेणारा असावा. 28. जनतेच्या विकासासाठी सभागृहात प्रश्न मांडणारा असावा. 29. आपल्या मतदारसंघावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा असावा. 30. मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवणारा असावा. 5 वर्षे आपल्या मतदारसंघातील खासदारांना शोधायची वेळ येऊ द्यायची नसेल तर खासदार निवडताना या सर्व बाबी तपासूनच मतदान करा, अन्यथा पुढील 5 वर्षे त्या खासदाराची वाट पाहण्यातच आपलं आयुष्य निघून जाईल. माहिती आवडली तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.